तुम्ही लक्षात ठेवा माझे वाक्य, पुढे जाऊन याच्या मनात दुखेल बघा तुम्ही. असं काही होणार नाहीये. मी माझा वेळ आणि इमोशन्स योग्य जागी इन्व्हेस्ट करतोय. मला माहितीये मी काय करतोय ते. कुणाला काही त्रास होणार नाही. अरे असं तुला वाटतंय आत्ता, असं तुला वाटतंय, कर त्या परांजपेची मदत कर. पण लहान मुलं कसे येतात आईकडे, आई तुम्हाला सांगायला हवं होतं तसं येशील तू, समीर मला सल्ला दे, समीर मला सल्ला दे करत. हे मी जे शिल्ल्याचे असं काही मी सांगणार नाही, कळलं ना. कुणाला तरी चांगल्या भविष्यासाठी म्हणून मी हे सगळं करतोय आणि लॉजिकली आणि प्रॅक्टिकली विचार केलाय मी या सगळ्या गोष्टींचा. इथेच गोची आहे जज साहेब. मुळात इथे लॉजिकली आणि प्रॅक्टिकली विचार करण्याचा संबंधच नाहीये. इथे विषय इमोशन्सचा आहे, भावनांचा आहे. खरी गोची हीच आहे. दरवेळी माझे इमोशन का मध्ये आणतो हा? मला हवं तसं मी वागणार ना. माझ्या अनुभवाप्रमाणे मी वागत असतो जे काय करतो ते. अरे खड्ड्यात गेले तुझे आतापर्यंतचे अनुभव. एक मिनिट, दरवेळेला आयुष्यात येणारी व्यक्ती सारखी नसते. ही व्यक्ती फार चांगली आहे, तू संधी गमावतोस, लक्षात ठेव. तू मी कसली संधी गमावतो तुला माहिती आहे. आणि मला बाहेरून कळतंय. जज साहेब तुम्ही सांगा मला बाकीचं काय माहिती. एक मिनिट, तुम्ही कोणाविषयी बोलताय, काय बोलताय याचा अंदाज मला आलेला आहे. मी काय म्हणतो समीर, माझा निर्णय, कोर्टाचा निर्णय हा यशच्या बाजूने. थँक्यू. नीट ऐकून घे. तुझा उद्देश चांगला आहे, त्यात वादच नाही. पण असं आहे की त्याचं वैयक्तिक आयुष्य आहे, त्याचा निर्णय त्याला घेऊ दे ना. अहो पण आजोबा, हे बघ, आपण सल्ला देऊ शकतो, एखाद्याला सक्ती नाही करू शकत. या सगळ्या गोष्टीमध्ये फायदा झाला तर आनंदच आहे, पण जर नुकसान झालं तर त्याच त्यालाच कळेल की तू म्हणतोस ती जास्ती बरोबर होत. ठीक आहे, त्याचा निर्णय त्याला घेऊ दे. हे बघ समीर, एक मित्र म्हणून आय अंडरस्टँड युअर कन्सर्न. कुठला कन्सर्न, कसला मित्र, काही राहिलं नाही आता. तुला माझं ऐकायचं नाही कारण तुला ते पटत नाही. आता न्याय निवाडा पण तुझ्या बाजूने झालाय. सो आता इथून पुढे मी फक्त एम्प्लॉई आहे, मित्र वगैरे काही नाही. ओके. अरे याला काय अर्थ आहे समीर? एक एक यश, आत्ता मी जो निर्णय दिलाय तो तुझ्या बाजून दिलाय, कारण माझ्या अंदाने तो प्रॅक्टिकली बरोबर आहे. पण हे विसरून चालणार की समीरच्या बोलण्यामध्ये तुझ्याविषयी काळजी होती. जो माणूस इतक्या पोट तिडकीनं एखाद्याविषयी बोलत असेल तर त्याला दुरावून चालत नाही. तू तुझा निर्णय जरूर घे, पण त्यालाही जप. आणि एक मिनिट, कोर्ट हा आदेश देते की घराबाहेर पडताना एक स्मित हास्य करून घराबाहेर पडणं हे बंधनकारक आहे. आणि हा कायदा सगळ्यांसाठी. सगळ्यांसाठी आहे ना हा कायदा. मग तो का गेला तोंड पाडून? ह्या स्माईलचा कायदा त्याच्यावर लादण्याची जबाबदारी कोर्ट तुझ्यावर सोपवते. स्माईल प्लीज. येतो. परी, बाळा, काकाकूंना त्रास देऊ नकोस हं, आणि वेळेवर खाऊन घे. तुला माहिती आहे ना, डायबिटीस असल्याने वेळ चुकलेली अजिबात चालत नाही. ठीक आहे बाळा, जा तू आवर. अहो काकू, आता तुम्हीच सांगा, आम्ही कुठे कमी पडतोय का? का आता काय शिल्लक राहिला या पोरीसाठी करायचं? हिच्या पप्पानी तर चपला शिजवल्यात या पोरीसाठी. काय झालं काकू? अगं काय सांगायचं नेहा तुला, या गुड्डीनं आता आणखीन एका पोराला नकार दिलाय. अरे कसला नकार? एक नंबरचा झाम्या होता तो. आई, झाम्या म्हणजे काय गो? काय नाही. पोरांना काही कळतच नाही आई वडील कसं वाढवतात ते. हिच्या पप्पानी बाहेर जीव टाकला आणि मी घरात राबले म्हणून सगळं सुखासुखी झालंय, नाही तर काही खरं नव्हतं. अहो आताच्या जमान्यात असं एकट्याने काही होतं का? कुणीतरी बरोबर पाहिजे ना, तर आयुष्य काढता येईल. पण हिला कोण सांगणार समजावून? ए आई, चल ना, मला भूक लागली आहे. पाहिलं, हिला काही टेन्शनच नाही. जाऊ द्या, मी जाते. ऐकलंस ना काय म्हणत होत्या त्या? संसार दोघांनी मिळून केला तरच नीट होतो. निघू काकू, उशीर होतो मला. काय ग, आज नेहमीपेक्षा जरा लवकरच निघालीस का? काकू, आज मी बँकेत चालली. प्रत्यक्ष जाऊन त्यांना रिक्वेस्ट करणार आहे की मला मुदत वाढवून द्या म्हणून. मला वाटतंय काम होईल. हेच मी तुला म्हणत होते, आत्ता जर आयुष्यात सोबतीला कुणीतरी असतं तर जबाबदाऱ्या विभागता आल्या नसत्या का? काकू, मला आणि परीला आता कोणी नकोय. आम्ही खुश होतो एकमेकांसोबत. हो ना परी? पण काकू, आज आहे ना, मला हवी तेवढी एनर्जी नाही मिळाली. का ग, खाल्लं नाहीस का काही? आत ये, मी तुला पटकन काहीतरी करून देते. नाही काकू, तसं नाही. काय ना काकू, मी काम करून दमून येते ना घरी. मग मला अशी स्माइलवाली एनर्जी हवी असते कोणाची तरी. पण तशी तुमची स्माइल बघून पण मला एनर्जी येते, पण एक स्पेशल स्माइल आहे ती मला मिळाली ना
की अशी एनर्जी दुप्पट होते. मग मी कसं छान काम करते. पण काकू आज मला वाटत नाही मला ती स्माइल मिळेल. हसो, मी येते काकू. नेहा, आज तुझं काम अगदी नक्की होईल. आज मी तुझ्यासाठी पाठ करणार आहे. येते काकू मी. अगं माझं ओले स्माइल. जाऊ मी आता. काकू चला. चला. हा शेफाली बोल. कुठेस तू? मी जस्ट करून निघते. अगं माझं एक काम आहे जरा. अगं ते काम सोड आणि लवकरात लवकर ऑफिसला ये तू. लवकर. तुझ्याजवळ ती अकाउंट्सची फाईल आहे ना, त्यामुळे अडलंय ग सगळं. शेफाली इनफॅक्ट मीच तुला फोन करून सांगणार होते. माझं एक खूप इम्पॉर्टंट काम आहे. मला ऑफिसला यायला थोडा उशीर होईल. तुला माहिती आहे ना, आधीच तुझ्या लेट येण्यावरून काही ना काहीतरी चालू असतं इथे. तू ये ग लवकर आणि ते काम दे ना कोणाला तरी करायला. मी नाही ना देऊ शकत. मलाच करावं लागेल. खूप महत्वाचं आहे ग ते काम. मी माझी जबाबदारी अशी झटकू नाही शकत. म्हणजे? प्लीज मॅनेज कर ना आज. हॅलो हॅलो. देवा, एखादी व्यक्ती धीराने तोंड देते. किती परीक्षा पाहिजे रे तिची. एक झालं की एक आपलं का समागे लागतोस तिच्या. एवढ्या पोरीवरचं संकट टळू देत. निर्जळी उपवास करीन. लक्ष ठेव रे बाबा. काकू निर्जळी उपवास म्हणजे काय? बरोबर अवघड शब्द कसा ऐकतेस ग तू. काकू सांगा ना निर्जळी उपवास म्हणजे काय? आता कसं सांगू तुला. अगं म्हणजे काहीही न खाता पिता, अगदी पाणी सुद्धा न पिता केलेला उपवास म्हणजे निर्जळी उपवास. पण का सांगितलं तुम्ही देवाला? कसं सगळीकडे लक्ष असतं ग तुझं. काही नजरेत सुटत नाही ना. काकू सांगा ना का सांगितलं तुम्ही देवाला? अगं तुझी आई खूप कष्ट करते की नाही, आणि सतत कसला ना कसला त्रास होतो तिला. म्हणून म्हटलं देवाला निर्जळी उपवास करेन, लक्ष ठेव. पुरे ना का आणखी काही माहिती हवी आजीबाईंना? चल आता अभ्यासाला बस. देवा मी पण आईसाठी निर्जळी उपवास करते. लक्ष ठेव रे बाबा.